जळगावमध्ये चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे हळदी समारंभात प्रेमविवाहामुळे नाराज असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला। मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी झाला। गोळीबार करणाऱ्या वडिलांना नागरिकांनी सार्वजनिकरित्या मारहाण केली, त्यामुळे ते देखील गंभीर जखमी झाले। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत युवतीचे नाव तृप्ती अविनाश वाघ, वय वर्ष 25, राहणार मुंबई, दहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे असे असून त्यांचे पती अविनाश ईश्वर वाघ, वय वर्ष 26 हे गंभीर जखमी झाले आहेत। मृत तृप्ती वाघ यांच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ, वय वर्ष 45, राहणार पुणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोपडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी पुण्याहून अविनाश वाघ आणि त्यांचा परिवार आला होता। याची माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण अर्जुन मंगले, वय वर्ष 55, राहणार शिरपूर, जिल्हा धुळे यांना मिळाली होती, जे स्वतः आरोपी आहेत। त्यांनी चोपड्यात येऊन शनिवारी भेट घेतली। रात्री साधारण 10:15 वाजता किरण मंगले यांनी आपल्या परवानाधारक बंदुकीतून मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ यांच्यावर बेधडक गोळीबार केला। या गोळीबारात मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला तर जावई अविनाश वाघ यांच्या पाठीवर आणि हातावर गोळ्या लागून ते जखमी झाले। घटनेच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी संतप्त होऊन आरोपी किरण मंगले याला पकडून मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। तृप्ती वाघ यांच्या मृतदेहाला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमी अविनाश वाघ व किरण मंगले यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रियंका ईश्वर वाघ यांच्या तक्रारीवरून किरण अर्जुन मंगले, वय वर्ष 55 व त्यांचा मुलगा निखिल किरण मंगले, वय वर्ष 22 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आले होते। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे, ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळी लागली मुलीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहेत, कॅटरीज भेटलेल्या आहेत, मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। ओके,